नमस्कार. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 265 आणि 266. जीव परमात्मा दोन्ही जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी जयाचिया हृदयभोवनी विराजती. जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी जयाचिया हृदयभोवनी विराजती. ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी क्रमांक 153. जिथे मुळात एकच एक चैतन्य आहे जिथे मुळात एकच एक चैतन्य आहे तेथे कोण जीव आणि कोण शिव. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण जीवाला आपण आहो म्हणायला जे अगोदरचे असणे पण लागते तेच शिवाला पण आपण आहो असे म्हणायला नेमके तेच अगोदरचे असणे पण लागते. परत तेच दृष्टांत. पाणी पण अगोदरपणाने आणि तरंग पण अगोदरपणाने पाणीच आहेत. सोने पण अगोदरपणाने आणि लेणे पण अगोदरपणाने सोनेच आहेत. अलंकारा सोन्या वाचून नाहीत आणि लाटा ह्या पाण्या वाचून नाहीत. इतक्या साध्या शब्दात, इतक्या सोप्या शब्दात श्री निसर्गदत्त महाराज वेदांतातील कठीणात कठीण प्रमेय सांगतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कसेही खा, सर्व घशातच जाणार. अर्थात हा विवेक अतिसूक्ष्म आहे. हा करण्याकरता शुद्ध बुद्धी हवी. एकच एक वस्तू सदैव अभेदत्वाने नांदत आहे, पण केवळ चैतन्याच्या विश्वस्फूर्तीमुळे आपले एक पण कायम ठेवून असणाऱ्या अभेदात्मक तत्वाकडे मात्र आपले लक्ष नाही. पाणी तरंग, लेणे सोने हे केवळ भासणारे दोनपण आहे, असणारे दोनपण नाही. असणारे आहे एकच पण. अशा स्थितीत कोण कशाची अपेक्षा ठेवणार? आणि अपेक्षा ठेवणार तरी काय? अपेक्षा म्हणजे काळाला महत्त्व देणारी, त्याच्यात अधीन असणारी एक जात आहे. ही फक्त काळाला ओळखणारी जातच जर नसेल तर कशाचा प्रभात काळ आणि कशाची संध्याकाळ. सूर्याच्या ठिकाणी याचे काही नाव गाव पण नाही, पण ते आपल्या ठिकाणी आहे का? कारण आपण आपले आत्मवृत्त मिळालेले आहे. देह मनाचा आरोप आपल्या नित्य उदित अशा प्रकाश स्वरूपी आपल्या असणेपणावर आपण केला आहे. आत्मवृत्ताचा गैरवापर आहे तो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू देह मनाचा आरोप तू तुझ्या स्वस्वरूपावर करून नाना दोषांचा आरोपी किंवा गुन्हेगार व्यर्थ झाला आहेस. सूर्य आहे अशी म्हणणारी जातच जर नसेल तर अशा जातीला सूर्य त्याच्या हो अशा म्हणण्याने आहे हे सिद्धच होणार. आपल्या दोन डोळ्यातील तेज बाहेर पडते, त्याला आधार म्हणून तो अनयन असणारा असणेपणाच आहे. हा असा अनयनपणा डोळ्याशिवाय स्वतःला आणि इतरांना पाहतो आणि जाणतो सुद्धा. तुम्हीच अगोदरपणाने असणारा असणेपण आहे, हा डोळस विश्वास ठेवा, अंधविश्वास ठेवू नका. जर अंधविश्वास आहे असे जर म्हणत असाल तर अंधविश्वास आहे असे म्हणणे पण या डोळस विश्वासामुळेच शक्य झाले आहे असे निश्चित समजा. नव्हे ते तसे आहेच. समजण्याची गरज नाही. कानांनी ऐकू येते, अंगाने स्पर्श कळतो, नाकाने गंध कळतो, जिभेने स्वाद कळतो, रस कळतो, चर्म डोळ्यांनी रूप दिसते. या 5 प्रकारच्या इंद्रिय ज्ञानाला, या पंचविषयांना, या अशा पंचविज्ञानाला ज्याचा प्रकाश प्रकाशित करत आहे तो डोळ्याचा डोळा, तो कानाचा कान इत्यादी आपणच आहोत. आपल्याच अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच हे सर्व म्हणणे असणे शक्य झाले आहे. तुम्ही अगोदरचे असून गोचर आहात, अनयन असून पाहत आहात. हे सर्व लक्षात आले तर पुस्तकात डोके खुपसायची आणि त्याची पाने चाळत किंवा चघळत बसायची मुळीच गरज नाही. भाग 266.
आपले असणेपणाने जे असणारे आहे तेच सत्य. असणेपणात जो आनंद आहे तोच खरा आपला अंगीभूत आनंद. परिपूर्ण, कशावरही अवलंबून नसणारा तोच आनंद, तोच संतोष. स्थिती ज्याची त्यालाच होत आहे. अमके-तमके कितीही झाले, वावरले, विसरले गेले, तरी मूळच्या संतोष स्थितीत मात्र काही फरक पडत नाही. ती जशीच्या तशीच असते. असणेपणात काही अधिक उणे असे होतच नाही आणि कधीही होणार नाही. ते स्वस्थानीच परिपूर्ण आहे. दुसऱ्याकडून मिळणाऱ्या उदार आनंदाची तिथे गरज नाही. जे निरंतर असणारे आहे, तेच आपला आनंद निरंकुशपणे घेऊ शकते. ते आपल्याच प्रकाशात स्वतःला आणि इतरांना न्याहाळत असते. पण इतर म्हणून काही राहत नाही. स्वसंवेदन इतकेच काय ते उरते. तेथे होय नाही, होय नाही, सुखदुःख, हर्ष, विषाद असे काही नाही. या संवेदनाच्या ठिकाणी केवळ शांतता म्हणजे एकमेव शांतताच असते. आपलेच वास्तव्य तेथे असते. परमार्थ कितीही केला तरी नवीन काहीच होत नाही. ते शक्यच नाही. आपले स्वतःचे अगोदरपणाने असणारे वास्तवच पुढे येते. श्री निसर्गदत्त महाराज हेच सांगतात. प्रथम बोध, मग प्रबोध. अगोदर ऐकणे, मग ऐकण्याप्रमाणे होणे, अशी बोध-प्रबोधाची जोडगोळी आहे. अगोदरपणा म्हणून जे असणेपण आहे, ते सदैव उमटलेलेच आहे. त्याच्याच प्रकाशात सर्व इतर दिसते, उमटते, वावरते, आटते. इथे नवीन जुने म्हणायला काळाचे अस्तित्व तरी आहे का? ते पाहिजे ना. त्यामुळे या सर्वांना नवीन, जुने असे म्हणताच येत नाही. तुम्हीच असल्याची जाणपणे जाणीव ठेवा. म्हणजे कळेल की आत बाहेर विशाल विश्वाचा एकच देखावा भरलेला आहे. जर एकच देखावा आत बाहेर भरलेला असेल, तर आत बाहेर अशा म्हणण्याला पण काही आता अर्थ नाही. हे ज्ञान कोणावर कशावर उमटले, तर स्वसंवेदनाच्या अवांछितरित्या एकाएकी आपण आहो असा विचार आला, त्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाला स्वतःवर विश्वास ठेवण्याचे काही कामच नाही. ते आहेच. म्हणून आपण ब्रह्मा, विष्णू, महेश याचे सजातीय आहोत. अगदी शुद्ध असे सजातीय, त्यात अधिक उणे असे काही नाही. अशा विश्वासावर जर कोणी विश्वास ठेवला, तर आतापर्यंत ज्या विजातीय गोष्टीवर विश्वास ठेवून देह, मन, बुद्धीचा गैरवापर केला, तो मात्र दोष दूर होईल. मग महावाक्यांचा उच्चार अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, अयमात्मा ब्रह्म, सर्व कलिदम ब्रह्म असा पुनरुच्चार करण्याचे काही कामच राहणार नाही. कुणाला काही सांगायला कशाला पाहिजे? श्वास निश्वासात त्याचा आपोआप अजपा जप तर चालूच आहे. हंस सहम असा उच्चार आपोआप होत नाही का? वाजे तो चौघडा, धडधडा धडधडा, पण आपले त्या जपाकडे मुळीच लक्ष नाही. मग फक्त एक दिवसाचे आयुष्य जरी मिळाले किंवा खूप वर्षाचे मिळाले, काही फरक पडत नाही. आपण असण्याची आणि असणेपणात होण्याची ही किमया आहे. स्वस्वरूपाने जेव्हा तुम्ही उघडे व्हाल, तेव्हा चटणी रायते याची मागणी आपोआप बंद होईल.